राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण या योजनेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचा लाभ एका भावाला मिळाल्याचा प्रकार जो आहे तो पुढे आलेला आहे। आर्णी तालुक्यातील जाफर शेख नामक एका युवकाच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत लाडक्या बहीण योजनेचे जमा झाल्याचं पुढे आलेलं आहे। आपल्यासोबत ते लाभार्थी आहेत की ज्यांच्या खात्यात ते पैसे जमा झाले। लाडक्या बहीण योजनेची जे लाभार्थी आहेत ते तुम्ही ठरलेला आहात, भाऊ म्हणून तुमच्या खात्यात ते पैसे जमा झाले। नेमका हा काय प्रकार झाला आणि तुम्हाला हे कधी कळलं? मला हे 14 तारखेला 4:29 मोबाईलवर मेसेज आला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे माझ्या खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहे। मला शॉक बसला। मग मी तो फॉर्म भरला नाही किंवा माझ्या पत्नीनं फॉर्म भरला नाही तरी माझ्या खात्यात पैसे कसे जमा झाले? दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट होती, त्याच्यामुळे मी बँकेत जाऊ नाही शकलो। मग 16 ऑगस्टला मी बँकेत गेलो। माझं 2012मध्ये यवतमाळ शाखेत बँक ऑफ बडोदामध्ये अकाउंट आहे उघडलेलं, परंतु ते मला दूर पडते, त्याच्यामुळे मी तिथे व्यवहार करत नाही। तर ते मेसेज आल्यामुळे मी तिथं शाखेत गेलो। तिथे गेल्यानंतर मला असं सांगण्यात आलं का KYCचं फॉर्म भरा, खूप दिवसानंतर तुम्ही जे काही उलाढाल केल्यामुळे तुमचं खातं हे बंद आहे। मग मी KYCचा फॉर्म भरला व तिथे शाखा मॅनेजर जे आहे, शाखा प्रबंधक, त्यांना सांगून स्टेटमेंट काढलं। स्टेटमेंट काढल्यानंतर मला असं निदर्शनास आलं अधिकृत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये माझ्या खात्यात जमा झालेले आहे, म्हणजे योजना बहिणीची आणि लाभ मला मिळालेला आहे। तर असे कितीतरी व्यक्ती महाराष्ट्रात असू शकतात किंवा महिला असू शकतात ज्यांच्या खात्यात हे पैसे फॉर्म न भरता गेलेले असावे। हे आपले शासनाचे आपले पैसे आहे, शासनाने याचा योग्य वापर करावा आणि असे प्रकार घडू नये याच्यासाठी काय करता येईल याची ते दक्षता घ्यावी। तुमच्या खात्यामध्ये जो आधार कार्ड आहे त्या आधार कार्डाचा क्रमांक चुकल्यामुळे ते खात्यात जमा झाले असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे प्रशासनाने। नाही, असं तर काही आता ते काय चुकलं, नेमकं खातं चुकलं का आधार कार्ड चुकलं हे आता त्यांनी तपासून चौकशी करून त्याचं ते काय कसं झालं ते त्यांनी करावं। निश्चित लाडक्या बहीण योजनेचा फायदा यवतमाळच्या एका लाडक्या भावाला झाला आणि त्याच्या खात्यात जे आहेत या योजनेचे पैसे जमा झाल्याचा प्रकार पुढे आला। राज्य सरकारनं या संपूर्ण संदर्भानं योग्य ती कारवाई करून ते पैसे योग्य त्या लाभार्थ्याला द्यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ते या लाभार्थ्यानं या ठिकाणी केलेली आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, आर्णी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।